नाशिकच्या लोकसभा जागेवरून महायुतीला घमासान सुरू आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सिटिंग खासदार हेमंत गोडसे यांनी तर उमेदवारी घोषित केल्याप्रमाणे प्रचार देखील सुरू केला आहे। हेमंत गोडसे यांनी शेकडो समर्थकांसह ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे। हेमंत गोडसे यांच्या प्रदर्शनानंतर भाजपा कार्यकर्ते देखील हिरिरीने या मतदारसंघावर दावा करीत आहेत। नाशिकचे स्थानिक भाजपाचे पदाधिकारी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। या प्रकरणात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले आहे। ते पुढे म्हणाले की नाशिक मतदारसंघाबाबत प्रत्येकाला वाटते आहे की हा मतदारसंघ आपल्याला हवा, राष्ट्रवादीला वाटते त्यांना ही जागा मिळावी, तर शिवसेनाचे येथे सिटिंग खासदार आहेत त्यामुळे त्यांनाही ही जागा हवी आहे, तर आमचे 3 आमदार आणि 70 नगरसेवक असल्याचे आमचा हा बालेकिल्ला असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे। यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला फडके बांधून पुन्हा लंका जाऊ नये, हे रामराज्य आहे, युती कशी टिकावी यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिली आहे।